सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही लेखमाला. काल आपण बघितलं की जानकीनं आपल्या कानातले सोन्याचे डूल काढून नेताजींना दिले. घाबरत घाबरत घरी आली. तिला भीती वाटत होती की आपल्या घरातले विचारतील त्या कानातल्याबद्दल तर काय सांगायचं. जानकीचे वडील वर्तमानपत्र वाचत होते. बापरे, पहिल्याच पानावरती नेताजींना डूल अर्पण करत असल्याचा फोटो बघून तिचं धाबं दणाणलं. आईनं बघितल्यावर ती मारायला धावली तेव्हा वडिलांनी मध्ये पडून तिला वाचवलं. नंतर तिनं नेताजींच्या हाकेला प्रतिसाद द्यायचा दृढ निश्चय केला. वडिलांच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या ओळखीचा फायदा घेऊन तिनं डॉक्टर लक्ष्मींना आपल्या घरी चहा पाण्याला बोलावलं. एवढी मोठी उच्च शिक्षित डॉक्टर महिला घरी आलेली बघून घरचे सगळे भारावून गेले. शेवटी लक्ष्मीच्या समजावण्यानं जानकीला सिंगापूरला पाठवायला तयार झाले. आईनं आकांत केला तेव्हा ती आईला समजावत म्हणाली, मा, लक्ष्मी दिदीनेही आपला दवाखाना सोडून नेताजींच्या हाकेसरशी त्यांच्या कार्याला वाहून घेतलंय ना. एवढ्या प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी महिला फौजेत सामील व्हायला जात असलेली पाहून शहरातील आणखी 2-3 मुली तयार झाल्या. शेवटच्या दिवशी तर जानकीची मोठी बहीण अपार्थाही सामील झाली. दोघींना घेऊन तिचे वडील नेताजींकडे येऊन म्हणाले, नेताजी, माझ्या 2ही मुली काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन करत आहे. त्या सुरक्षित राहतील याची पूर्ण खात्री आहे, परंतु मुलींच्या विरहाचं दुःख तर असतंच ना. पनांगच्या तांगजांग भागात नेताजींनी एक गुप्त केंद्र उघडलं होतं. प्रशिक्षण देण्यासाठी पूर्वीचे प्राचार्य कोयमा योमोनिमी ही जपानी मंडळी नियुक्त केली होती. शिवाय स्वामीही मदतीला होतेच. नेताजींनी त्या गुप्त शाळेची जबाबदारी या सर्वांवर टाकली होती. नेताजी म्हणाले, कोयामा महोदय, प्रत्येक 2 महिन्यांनी किमान 100 जणांचं गुप्त पथक हिंदुस्थानकडे रवाना व्हायला हवं. आपला दौरा आटपून नेताजी सिंगापूरला निघायच्या आधी 300-400 विद्यार्थी सैनिकांना मार्गदर्शन करीत म्हणाले, कराची, मुंबई, मद्रास, कलकत्ता ही 4 केंद्र अत्यंत महत्त्वाची आहेत. काही जण पाणबुडीतून, काही जण चितगावच्या जंगलातून खुशकीच्या मार्गाने आपल्या मातृभूमीत प्रवेश कराल तेव्हा फॉरवर्ड ब्लॉकचे अनेक साथी, शिवाय बंगालमधील अनुशीलन, युगांतर आणि बंगाल व्हॉलेंटियर्स या 3 गटांचे क्रांतिकारक तुमच्या मदतीला असतील. जेव्हा जपान आणि आझाद हिंदचे सरकार मणिपूरचं पठार ओलांडून ब्रह्मपुत्रा पार करून आत घुसतील तेव्हा तुम्ही रेल्वे, विमानतळ, गोदी इत्यादी महत्त्वाची ठाणी ताब्यात घेऊन ब्रिटिश सरकार आतून खिळखिळं करायचे आणि बाहेरून माझ्या फौजा आणि आतून तुम्ही मिळून ब्रिटिशांची अडवणूक करायची. एक लक्षात ठेवा, मी कितीही व्यस्त असलो, कुठे असलो तरी माझी नजर कायम पनांगच्या या इन्स्टिट्यूटवर राहील. पूर्व सीमेवर आझाद हिंद सेना पोहोचण्यापूर्वी आपले गुप्त साथीदार देशांतर्गत पोहोचायला हवेत. अशा सक्त सूचना देऊन नेताजी सिंगापूरकडे रवाना झाले. नेताजी ब्रह्मदेशकडे जाण्यासाठी जपानी विमानाने रंगूनला पोहोचले. विमान रंगूनच्या भिंगलदान विमानतळावर उतरताच 15-20 हजार हिंदी नागरिकांनी एकच गर्दी केली. हजारो तिरंगी झेंडे लहरत होते. घोषणांचा एकच कल्लोळ उठला, सुभाष बाबू जिंदाबाद, नेताजी जिंदाबाद, महात्मा गांधी जिंदाबाद. तेवढ्यात लष्करी बँडच्या आवाजाने विमानतळ दुमदुमून गेलं. ब्रह्मदेशचे पंतप्रधान डॉक्टर मॉम पुष्पगुच्छ घेऊन स्वागतासाठी उभे होते. त्यांचे सोबत अख्खे मंत्रिमंडळ होते. ते रंगूनमध्ये पोहोचण्याच्या आधीच त्यांच्याबद्दलच्या बातम्या, त्यांचे परदेश पलायन, गांधी विरुद्ध धोरण इत्यादी बातम्या पोहोचल्या होत्या. पंतप्रधान डॉक्टर मॉमनी ठरवलं होतं की या ध्येयासक्त राष्ट्रनेत्याला होईल ती मदत करायची. स्वागताचा लष्करी सोहळा पार पडताच ब्रह्मदेशच्या हिंदी स्वातंत्र्य संघाच्या नेत्यांची नेताजींना भेटायची जणू चढाओढच लागली. भाई दीनानाथ, भाई परमानंद, देवनाथ दास, डॉक्टर मेहता असे रंगूनमधील हिंदी समाजाचे धुरीण भेटायला आले होते. नेताजींचा मुक्काम डॉक्टर मेहता यांच्या घरी होता.
भाई परमानंद म्हणाले, रंगूनमध्ये 5-6 लाख हिंदी लोक असतील. आपण जियावाडीला चला. तिथे बिहारमधील प्रसाद कुटुंबाने एक शुगर फॅक्टरी काढली. हे प्रसाद राजेंद्र बाबूंच्या नात्यातले आहे. प्रसादांनी फॅक्टरीत काम करण्यासाठी हिंदुस्थानातून हजारो मजूर आणले. या मजुरांची छोटी छोटी 64 गावे जियावाडीत आहेत. आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी आधीच देशभक्तीचा प्रसार केला आहे. आपण तिथे गेलात तर मोठी चळवळ उभी राहील. 30 जुलै 1943 रोजी रंगून टाऊन हॉलसमोर नेताजींना ऐकण्यासाठी 1.5 लाखाहून अधिक हिंदी स्त्री पुरुषांनी गर्दी केली होती. हे लोक जरी व्यापार किंवा रोजगारीसाठी इथे आले असले तरी त्यांची नाळ हिंदुस्थानच्या मातीशी जोडलेली होती. आपली मातृभूमी परकीयांच्या गुलामगिरीत जखडल्याचं दुःख त्यांनाही होतं. म्हणूनच या राष्ट्रीय लढ्याबाबत त्यांच्या मनात सहानुभूती होती. समोरचा लाखोंचा जनसमुदाय बघून नेताजींचा ऊर अभिमानानं भरून गेला. ते गर्जना करत म्हणाले, बंधू भगिनींनो, भावी संघर्षासाठी उभे राहा. मी काही कोणी मोठी व्यक्ती नाही. आझादीसाठी उभा ठाकलेला सैन्यातील एक सामान्य सैनिक आहे. केवळ 1.5-2 लाख इंग्रज 38 कोटी जनतेवर कसे हावी झाले हे कोडं मला अजूनही उलगडलेलं नाही. कुठे गेली ती क्षात्रवृत्ती? कुठे गेला तो देशाभिमान? शत्रूचा बिमोड होईपर्यंत हा लढा चालू राहील. यासाठी मला तुमची मदत हवी आहे. उठा, पेटा. या महान कार्यासाठी आपल्या वित्ताची आणि देहत्यागाची जरूर आहे. बोला, कोण कोण तयार आहे? चलो दिल्ली, चलो दिल्लीच्या गर्जनेनं टाऊन हॉल मैदान गरजून गेलं. नेताजींना अचानक एक कल्पना सुचली. आपल्याजवळ जे सोनं नाणं जवाहर असेल ते राष्ट्रासाठी मला अर्पण करा. त्याचा मी लिलाव करतो. आपण जास्तीत जास्त बोली लावावी. त्यातून आलेल्या रकमेतील एक पैसा विनियोग मातृभूमीच्या पायाखालील शृंखला तोडण्यासाठी केला जाईल, ही खात्री बाळगा. सभा स्तब्ध झाली. लोक एकमेकांकडे बघू लागले. तेवढ्यात नरसिंग हे पंजाबी गृहस्थ उभे राहत म्हणाले, 1 लाख रुपये. ते खाली बसताच दुसरे मद्रासी गृहस्थांनी 5 लाख, तिसऱ्या सिंधी इस्माने 11 लाख अशी रुपयांची बोली लावली. जसा आकडा वाढत गेला ईर्षाही तशी जोर धरू लागली. नरसिंग पुन्हा गरजत म्हणाले, 21 लाख रुपये, आणि बोली थांबल्यासारखी झाली. ते पाहून नेताजी म्हणाले, बस, एवढ्यावरच स्वराज्य मिळेल का? नेताजींच्या अडीवचण्याने मगाचाच तो मद्रासी गृहस्थ उभा राहत म्हणाला, माझे 31 लाख. बघता बघता रक्कम वाढत जाऊन 50 लाखावर गेली. तसे नरसिंग गर्दीतून उठत व्यासपीठाकडे निघाले. लोक अचंबित होऊन पाहत होते. व्यासपीठावरचा ध्वनिक्षेपक हाती घेऊन ते म्हणाले, आता कोणी काही बोलू नका. माझी सगळी संपत्ती नेताजींना राष्ट्रकार्यासाठी अर्पण करत आहे. लगेच त्यांनी कोटाच्या खिशातून चेकबुक काढून सर्वांच्या समक्ष चेक लिहून नेताजींच्या सुपूर्द केला. चेकवरची रक्कम बघून नेताजी सर्त झाले. ते पाहून लोक उत्सुकतेने विचारू लागले, नेताजी आकडा सांगा, नेताजी आकडा सांगा. 1,14,00,000. तोच घोषणा निनादल्या. भारत माता की जय, नेताजी जिंदाबाद. दुसऱ्या दिवशी नेताजी टिमू जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघाले. 2-3 तासांच्या प्रवासानंतर नेताजी जियावाडीला पोचले. हमरस्त्यावरच्या बाजूला साखर कारखाना होता. नेताजी, कर्नल जहांगीर, देवनाथ दास, भाई परमानंद हे सर्व राजूगर गावी पोहोचले. हजारो मजुरांनी आपल्या हातातील कामं टाकून नेताजींना भेटण्यासाठी ते जमा झाले. त्यांना संबोधून नेताजी म्हणाले, बंधूंनो, लवकरच दिल्लीत ठिणगी पडणार आहे. लढाईसाठी तयार राहा. आझाद हिंद फौजेत सामील व्हा. करो सब निछावर, बनो सब फकीर. 21 ऑक्टोबर 1943 नेताजी आझाद हिंद अस्थायी सरकारच्या निर्मितीची घोषणा करणार आहे. हे लोकांना कळल्यावर कॅथे सिंगापुरातील त्या भव्य इमारतीत हिंदी लोकांचे लोंढे येऊ लागले. देशोदेशीचे पत्रकार आणि छायाचित्रकारही आले होते. दुपारी 4 वाजता नेताजी लष्करी गणवेशात मोटारीतून खाली उतरताच आझाद हिंद जिंदाबाद, नेताजी की जय, वंदे मातरम अशा घोषणा दुमदुमल्या. लष्करी इतमामाने नेताजींचं स्वागत करण्यात आलं.
किती कमी वेळात नेताजींनी पूर्व आशियाला गवसणी घातली होती. त्यांचं फलित आज हंगामी सरकारच्या स्थापनेत होत होतं. जपानी सरकारतर्फे हिकारी किकांचे प्रमुख अधिकारी सोहळ्यात उपस्थित होते. सभेला सुरुवात झाली. प्रथम त्यांनी आपल्या हंगामी सरकारच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची यादी वाचून दाखवली. युद्धमंत्रीपद आणि परराष्ट्र मंत्रीपद त्यांनी स्वतःकडे ठेवलं. महिला खात्याचे मंत्रीपद कॅप्टन लक्ष्मीकडे, अर्थमंत्री लेफ्टनंट कर्नल चटर्जींकडे, सल्लागारांमध्ये रासबिहारी आणि बॅरिस्टर थिवा यल्लप्पा होते. शिवाय कर्नल भोसले, लेफ्टनंट कर्नल भगत, गुलजार सिंग, आनंद मोहन सहाय, नागरी आणि लष्करी दलातील नेत्यांचाही समावेश होता. मंत्रिमंडळाची यादी वाचून झाल्यावर शपथविधी सुरू झाला. सर्वप्रथम नेताजींनी शपथ घेतली. कातर स्वरात बोलू लागले. मी सुभाषचंद्र परमेश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतो की हिंदुस्थानातील 38 कोटी जनतेच्या मुक्ततेसाठी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्य युद्धाचा हा यज्ञकुंड चेतवीत ठेवीन. नेहमीच मातृभूमीचा नम्र सेवक बनून 38 कोटी बांधवांच्या हितांचं संवर्धन करणं हे माझं प्रथम कर्तव्य असेल. मंडळी, आज आपण इथे थांबूया. याच्या पुढचं जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच मीनाक्षीताईंचे खूप खूप धन्यवाद देते. त्यांना खूप सुंदर माहिती आम्हाला मिळते. खरंच मीनाक्षीताईंनी खूप परिश्रम घेतले असतील ह्याची जाणीव होतीये हे लेखन वाचता वाचता. धन्यवाद ताई. उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.